आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका सुरूच आहे। आज दिवसभर भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। सकाळी 11 वाजता भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक आहे, तर दुपारी 12 वाजता भाजपच्या विविध सेलची बैठक होती। चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजापूरच्या दौऱ्यावर आहेत। शिवसंकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी आज मुख्यमंत्री मेळावा घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभाही घेणार आहेत। लोकसभेच्या दावेदारीवरून मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकमध्ये भव्य सभा होणार आहे। तपोवन परिसरातील मोदी मैदानावर ही सभा पार पडते। तसंच मोदी नाशिकमध्ये रोड शो सुद्धा करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज मोदींच्या सभास्थळाची अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा उलट तपासणी होणार आहे। प्रकाश आंबेडकर आज कोरेगाव भीमा आयोगासमोर साक्ष देतील। सकाळी 11 वाजता कोरेगाव भीमा आयोगाची सुनावणी सुरू होती। आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सर्व सदस्य उलट तपासणीला हजर राहणार आहेत। नाशिकच्या कळवणमध्ये आज किसान सभेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे। शबरी घरकुल योजना अंमलबजावणीच्या मागणीसाठी आदिवासी समाज गेले 7 दिवस उपोषण करतोय। मात्र अजूनही त्यांच्याकडे लक्ष न दिल्यानं कळवण नाशिक रस्त्यावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली। 2019 साली राज्यात कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला। मग आम्ही देखील 2022 मध्ये आत्ता होती गेली कुठेचा प्रयोग केला असा निशाणा फडणवीसांनी साधला। उद्धव ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत हेही नसे थोडके असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। हेलिकॉप्टरनं फोटोग्राफी करण्यापेक्षा शेतीकडे कधीही चांगलं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। कर्जतमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। निवडणुका आल्या की लोकच तुमचं ऑडिट करतील आणि तुमचं खातंच बंद करतील अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले। सुप्रिया सुळे यांनी शासन आपल्या दारीचं ऑडिट व्हायला हवं असं म्हटलं होतं, त्याला शिंदेंनी प्रत्युत्तर दिले। कर्जतमधल्या जाहीर सभेत ते बोलत होते। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, मात्र काही जण ऐकायला तयार नाहीत। 80 वय झालं तरी माणूस रिटायर होईना असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांवर पुन्हा निशाणा साधलाय। तर बापाला कधी रिटायर करायचं नसतं, कारण बाप हा ऊर्जेचा स्रोत असतो असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं।